कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, मी तुझं ऐकून आशूला हो म्हणायची एवढी मोठी रिस्क घेतली होती, आता ना मला भीती वाटायला लागली। अगं कसली भीती वाटते? कसली भीती काय? आपण काय प्लॅनिंग केलं होतं आणि काय झालं? काय झालं? तू ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं सोडून अजून वाढवून ठेवलायस, कळतंय का तुला? तुमच्या दोघांचं भांडण झालं, ह्यात आशूला मागचं काय आठवणं सोड, त्याला ना नाकारायला संधी मिळाली आहे आणि आता त्याने लग्नाला होकार दिला तर? तेच तर पाहिजे मला, तो लग्नाला होकार देईल हेच पाहिजे मला। मी होकार देणं हे प्लॅन मध्ये होतं। आशूने जर होकार दिला ना तर आमचं लग्न होईल। हे लग्न आता कसं थांबेल हे तर काय माझ्या हातात नाही, हे सगळं नियतीच्या हातात आहे। पण त्याने होकार देणं गरजेचं आहे। त्याने जर होकार दिला ना तर त्याला कळेल की त्याचं माझ्यावर प्रेम आहे। काय इतकं कॉम्प्लिकेटेड करायचंय? पण सरळ गोष्टी कळतात का आशूला? आणि तुला माहितीये का, त्याच्यासाठी मी इतक्या परीक्षा दिल्यात। थोडं त्याला देऊ दे ना, आणि दरवेळेस अग्निपरीक्षा ही बायकोनेच द्यायची असं का? हा कलियुगातला नवीन अध्याय ना शिवाच आशूला शिकणार, बघ तू। पण शिवा, ह्या सगळ्यात असं नको व्हायला की मला पश्चाताप होईल की मी तुझ्यासोबत हे काय केलं। असं काहीही होणार नाही। मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि आपण ठरवलंय ना तसंच घडतं, त्यामुळे तू नको काळजी करू। ठीक आहे, आता सगळं तुझ्या भरोशावर तर आहे। आणि शिवा कोणाचा भरोसा तोडत नाही। म्हणजे 10 तास काम करून 5 दिवस काम करायचं आणि 2 दिवसाची सुट्टी घ्यायची। शिवा, पण काय आहे ना, प्रोडक्शन असं चालत नाही। आपण चालवूया ना, आपण करू 10 तास काम आणि 2 दिवसाची सुट्टी देऊ। शिवा बरोबर म्हणते, आम्ही 10 तास काम करायला तयार आहोत, पण आमची सुट्टी कॅन्सल करू नका। हो साहेब, आम्हा सगळ्या कामगारांना या सुट्टीची खूप गरज आहे। तू लग्नाला दे होकार, बिनधास्त। हाय हाय। आशू, हा, हे घे कॉफी घे। अगं तुम्ही तुमच्यासाठी आणले ना? अरे नाही नाही, घे ना, कॉफीचं काय घेऊन बसलाय आणि तुझी ताई तुझ्यासाठी जीव पण देईल। आणि आज तू ऑफिसला नाही गेलास? नाही, मी गेलो होतो ऍक्च्युली, पण काम खूप कमी होतं म्हणून परत आलो लगेच। आशू, घे ना कॉफी। काय झालं, डिस्टर्ब आहेस का? किट्टू डार्लिंग, दिसतंय ना तो डिस्टर्ब आहे, मग परत विचारतेस कशाला? आशू, तू अजूनही त्या बोर्ड मीटिंगच्याच विचारात आहेस का? किट्टू डार्लिंग, नको ना तो विषय। हे बघ, मान्य आहे जे काही झालंय ते खूप चुकीचं झालंय, पण परत त्याची आठवण करून देऊन त्याला त्रास होईल असं कशाला उगाच काही? सुहास, पण तू जे सांगितलंयस ना त्याने फक्त याचीच इमेज खराब झाली आहे आणि ती शिवा बनली आहे सगळ्यांसमोर हिरो। अरे पण ठीक आहे ना, आता जाऊ दे। नाही, एक मिनिट, हे जो काय झालं मला सांग। अरे काही नाही, सहजच मी आपलं, नाही मला कळायला हवं प्लीज। हे बघ आशू, तू जे प्रेझेंटेशन दिलंस ना त्याला शिवानी कॉन्ट्राडिक्ट केलं, आणि आता झालं असं आहे की कामगारांना वाटतंय की त्यांच्या मागण्या ज्या काही पूर्ण झाल्यात त्या फक्त शिवामुळे झाल्यात। म्हणजे बघ ना, तू दिवस रात्र त्यांचा विचार करतोस, पण कामगार आता तुझीच चेष्टा करतायत की कशी शिवा तुझ्यापेक्षा हुशार निघाली। नाही, मला ना आता तिचा खूप राग येतोय। म्हणजे एखाद्याने किती मुद्दाम वागायचं ना, म्हणजे एकीकडे म्हणायचं माझं प्रेम आहे आशूवर, मी आशूसाठी काहीही करू शकते, आणि दुसरीकडे आशूलाच कमी दाखवायचा प्रयत्न करते। मला ना कळत नाहीये, आपल्या माणसांसोबत असं कसं कोणी वागू शकतं रे? प्रेम पण आहे म्हणायचं आणि दाखवायचं की मी किती वरचढ आहे। मला कळत नाहीये सुहास, आपल्या माणसांसोबत असं कोण कसं वागू शकतं रे? उलट आपल्या माणसांना कसं सांभाळून घेतलं पाहिजे, व्यवस्थित हँडल केला पाहिजेत ना गोष्टी, पण ही अशा पद्धतीने वागून स्वतःचं महत्व वाढवण्याचा प्रयत्न करते। किट्टू डार्लिंग, अगं जाऊ दे, पास करतो विषय आता, सोड। नाही असं नाही सोडता येणार, हा विषय असा नाही सोडता येणार। आई, शिवाच्या वागण्याने आशू खूप हैराण झाल्या।
कल्पना होतीच मला. कशाला तिला बोलवायचं मीटिंगला हेच कळत नाही. तुम्ही दोघी जणी ना फक्त एका बाजूने विचार करताय. अरे त्या निर्णयामुळे कामगार किती खुश झाले माहितीये तुम्हाला. आणि तो निर्णय घेतला केवळ शिवामुळे. नका ना त्या मुलीचं नाव घेऊ सारखं घरात. अरे पण सीता, अरे तुम्ही दोघी आता मी नाही बोलावला. नाही, थांबा, मी बोलवलंय. हो अगं आशुनीच कॉल करून बोलवलं आम्हाला दोघींना. आशू काय झालं? मला तुमच्याशी सगळ्यांशीच जरा महत्वाचं बोलायचंय. काका ये ना. आशू काय झालं? भाऊ, सुजाता मावशीने नेहाच्या लग्नाचं प्रपोजल दिलं होतं सीताईला आणि नेहानी त्याच्यासाठी होकार पण दिला होता. हो, पण तू अजून तुझं मत कुठे सांगितलंयस? हो, मी खूप विचार केला यावर आणि वेळ घेऊन मी या निर्णयावर आलोय. आशू, तू जो काही निर्णय घेशील तो विचार करूनच घेशील आणि तो योग्य असेल. मला पण खात्री आहे. आशू, तू काय निर्णय घेतलायस? शिवानी, कळत कसं नाही ग तुला? काय चाललंय तुझं हे सगळं? त्या दिवशी मीटिंग मध्ये गेली तिथे असं वागून आलीस, आता त्या आशूला जाऊन काहीतरी बोलून आलीस. का तुला अशी दुर्बुद्धी सुचते ग? अगं वंदे, पण तिचं काय म्हणणं आहे ते तर ऐकून घे. हाय, तुम्ही ना अजिबात मध्ये बोलू नका. तुमच्या या अशा वागण्यामुळे ही डोक्यावर बसलीये. काय होणार आहे हिचं मला कळत नाही. आई जरा तू शांत होते का? तू काही बोलू नकोस. ते हे सगळं बोलतायत ते खरं झालं तर? असं काही होणार नाही. अगं कसं खरं होणार नाहीये? का आशूने या लग्नाला होकार दिला तर? तुझं आणि त्याचं नातं त्याने संपवलं तर? पण नाही होणार असं काही. हे बघ आशू, तू जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. शेवटी तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. खरंय, शेवटी प्रश्न दोघांच्या आयुष्याचा आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय की माझा या लग्नाला होकार आहे. कॉंग्रॅच्युलेशन मावशी. अभिनंदन अभिनंदन. अरे आशू, एवढी चांगली बातमी तू एवढं सिरियसली का सांगतोयस? हा म्हणजे हा उर्मिला, काहीतरी गोड आण ग. उर्मिला, आणतेस ना? माझा तर विश्वासच बसत नाही. आशूने होकार दिला म्हणजे लग्न ठरलंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.